जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळी के माझे सापडे कोवळीये. ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्ये मात्र अडकून पडतो. तेथ उत्तीर्ण होईल प्राणी, परी ते कमळदळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. तेथे तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडण्याचा विचार त्याच्या मनासही शिवत नाही. त्याप्रमाणे पहा, हा स्नेह, ही करुणा, ज्या त्या कवळा खरापणा महान कठीण आहे. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेया ही नयेची आया, मनोनी भुलविला ऐके राया, संजयो म्हणे. संजय म्हणाला, राजा ऐक, हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही, म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाळली. अवधारी मग तो अर्जुनू, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा. असो राजा ऐक. मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान ईर्ष्या विसरून गेला. कैसी नेनो सदयता, उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसिजे येथ. तेथे त्याच्या चित्तात सदयता कुठून उत्पन्न झाली, कोण झाले. मग तो म्हणाला, कृष्णा आपण आता येथे राहू नये हे बरे. माझे अतिशय मन व्याकुळ होत असे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे. ह्या सर्वांना मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होत आहे आणि तोंड हवे ते बरळू लागते. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिका कान वधावे, हे येर येर आघवे गोत्रज आमुचे. या कौरवांना मारणे जरी योग्य आहे, तर धर्मराजाधिकांना मारण्याला काय हरकत आहे, कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. मनोनी जळो हे झुंज, प्रत्यया न ये मज ऐन काय काज महापापे. याकरता आग लागो या युद्धाला, मला हे पसंत नाही. या महापापाची आपणास गरज काय आहे. देवा बहुता परी पाहता, येथ ओखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू आथी. देवा, अनेक दृष्टींनी विचार केला असता असे वाटते की यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल, पण ते जर टाळले तर काही लाभ कल्याण होईल. तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही, येथ राज्य तरी काही हे पाहून या. या विजयाच्या इच्छेसी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने राज्य मिळाले तरी आपल्याला काय करायचे आहे. या सकळा ते वधावे, मग हे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थू म्हणे. अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लागो. तेने सुखवीन होईल, ते भलतेसे साही जेल, वरी जीवितही वैंची जेल याची लागी. त्या भोगापासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरी सहन करता येईल. इतकेच काय, यांच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल. परियासी घातू कीजे, मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नेही मन माझे करू न शके. पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे, ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील सहन करू शकणार नाही. तरी आम्ही काय जन्मावे, कवन लागी जियावे, जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे. जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतायचे तर आम्ही जन्माला येऊनही काय उपयोग, व आम्ही जगावे तरी कोणासाठी. पुत्राते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले. कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फल आहे की त्याने आपल्या अपतेष्टांचा केवळ वधच करावा. हे मनींची केवी धरिजे, आपण वज्राचे या होवीजे, वरी घडे तरी घेजे भले इया. हे मी आपल्या कुळाचा नाश राज्य मिळवण्याकरता करीन असे आपण मनात कसे आणावे. वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे. उलटपक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आम्ही जे जे मिळवावे ते या सर्वांनी वास्तविक भोगायचे आहे. यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चावयाचे आहे. आम्ही दिंगतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे. आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ ते तोषवावे. तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत झुंजावया. तेच हे आमचे सर्व कुळ, पण कर्म कसे विपरीत आहे पहा. ते सर्व आपापसात लढावयास तयार झाले आहेत. आंतोरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिवारे आरोकुणी. बायका मुले आपले खजिने ही सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाईस तयार झाले आहे. ऐसियांते कैसेनी मारू, कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू धातू केवी.
अशांना मी मारू तरी कसा? मी कोणावर शस्त्र धरू? हे कौरव म्हणजे आम्हीच, तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे हो. या दृष्टीने अर्जुन म्हणतो, मी आपल्या काळजाचा घात कसा करू? हे नेन सितू कवन, परिपैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. हे कोण आहेत? तू जाणत नाहीस का? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण ते पलीकडे आहेत पहा. ऐथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती. येथे या सैन्यात मेहुणे सासरे मामे आणि इतर सर्व बंधू पुत्र नातू आणि केवळ इष्टही आहे. अवधारी अति जवळीकेचे हे सकळही सोयरे आमुचे, मनोनी दोष आथी वाचे बोलितांची. ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे सुद्धा पाप आहे. हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. उलट पक्षी हे वाटेल ते करोत, आताच पाहिजे तर आम्हास येथे मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरोबर नाही.